हॅलो एव्हरीबडी आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप यू ऑल गाईज आर हॅपी अँड हेल्दी. तर मी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवते आहे. ॲक्च्युली मी थोडीशी बिझी होते. माझे थोडेसे स्कूलचे ट्रेनिंग्स वगैरे होते आणि मी घर आवरण्यामध्ये खूप बिझी होते. जसं सुट्टी चालू झाली तर घर आवरणं, जे नाही सामान पाहिजे ते फेकणं, त्याच्यामध्येच मी खूप बिझी होते. तर आज मी विचार केला एक छान व्हिडिओ बनवते. तर मला ना मध्यंतरी एका लेडीने मला DM केला होता की मॅम तुम्ही UKमध्ये ज्या ठिकाणी राहता तर त्या आजूबाजूचा तुम्ही आम्हाला परिसर दाखवा. तर मी आज विचार केला की आज मी फ्री आहे आणि मला काहीच काम नाही, माझं जेवण पण झालेलं आहे. तर मी म्हटलं आज मी चला व्हिडिओ बनवते अँड आय शो यू माझ्या आजूबाजूचा एरिया. मी किती सुंदर एका खूप सुंदर ठिकाणी मी राहते UKमध्ये. आणि माझ्या आजूबाजूला गार्डन्स आहेत, ग्रॉसरी स्टोर्स आहेत, चर्च आहे, छान खूप एक मोठा वॉकिंग पाथ आहे, तो मी तुम्हाला दाखवेल आज. आणि इकडे टाऊन हॉल आहे, जिथे सगळे फंक्शन्स आणि सगळे प्रोग्राम्स होतात. मेन टाऊन हॉल तो मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि खूप सुंदर जागा आहे तिथे. मी ते झूम करून दाखवेल. मला तिकडे जाताना येणार खूप लांब आहे ती, पण एक खूप सुंदर माउंटेन आहे आणि तो माउंटेन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर असा असणार आहे आजचा व्हिडिओ आणि आय एम शुअर यू वोंट लव्ह दिस व्हिडिओ बिकॉज मी खरं सांगते मी एका खूप सुंदर ठिकाणी राहते आणि ह्या जागेला लिटरली मिनी स्वित्झर्लंड पण बोलू शकता. इकडे खूप स्नो पडतो. इकडे ऑटम सगळ्यात सुंदर टाईम आहे इकडचा. तर आय एम सुपर एक्सायटेड टू शूट दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ आय डोंट नो छोटा होईल किंवा मोठा होईल, बट आय ट्राय अँड कवर एव्हरीथिंग दॅट इज अराउंड माय हाऊस. आणि हे सगळं माझ्या घराच्या जस्ट एक 5 ते 7 मिनटाच्या वॉकवर असणार आहे, जास्त लांब नाही आहे. कारण की मी राहते एक्झॅक्ट टाऊन सेंटरच्या जवळ, म्हणजे टाऊन माझ्या घरापासून एक 5 मिनटाचाच वॉक आहे. त्याच्यामुळे सगळे ॲम्युनिटीज माझ्या घराच्या जस्ट जवळ आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवायचाच प्रयत्न करेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी एज्युकेशनल व्हिडिओज टाकते इंस्टाग्रामवर, तर तिकडे पण तुम्ही मला फॉलो करू शकता. ज्या घरात मी राहते तर ते घर पण ऑलमोस्ट 200 वर्ष जुनं आहे. खूप जुनं घर आहे माझं पण. पण ते इकडचे लोक सारखं मेंटेन वगैरे करून ते चांगल्या कंडिशनमध्ये आहे. पण जनरली इकडे UKमध्ये सगळे घरं 100+ इयर ओल्डचेच आहेत. आणि छान लोकॅलिटीमध्ये राहते मी. हा मेन हायवे आहे आणि हा रात्रभर चालू असतो. इकडे कॉन्स्टंट गाड्या येत राहतात आणि तिकडे जस्ट माझं घर आहे, मी नंतर दाखवेल. तर हे आहे सेंट ॲल्बन्स चर्च आणि हे चर्च पण खूप जुनं आहे. ऑलमोस्ट 150 वर्ष जुना चर्च आहे, आय गेस मोर दॅन दॅट. खूप सुंदर चर्च आहे आणि खूप ब्युटिफुल. आणि इकडे बघा स्पेस आहे आणि कोणीतरी तिकडे साफसफाई करतं आहे. तर हे चर्च आहे आमचं सेंट ॲल्बन्स चर्च आणि ते फादर्सचं हाऊस आहे. आता UKमध्ये छान समर चालू आहे म्हणून आपण नॉर्मल कपडे घालू शकतो, नाहीतर एक मोठा कोट लागतो, त्याच्याशिवाय तुम्ही बाहेर पडू शकत नाही. तर जसं मी सांगितलं की ज्या एरियामध्ये मी राहते तिथे खूप स्नो पडतो. इकडे खूप खूप छान स्नो पडतो. इकडे बक्स्टन एक नावाची खूप एक टुरिस्ट अट्रॅक्शन जागा आहे. तर तिकडे लोक स्नो वगैरे पडल्यावर स्कीइंग वगैरेला जातात. तर माझ्या एरियामध्ये पण खूप स्नो पडतो आणि भरपूर पाऊस पण आहे. तर एका इंडियन माणसाचे इथे आहे बॉम्बे फ्लेवर्स, हे बघा. आणि हे पण खूप छान रेस्टॉरंट आहे. इथे खूप छान जेवण भेटतं. आणि मी इकडे आल्यावर संजय मला नेहमी म्हणतात की तुझं माहेर आलं आहे. आणि ही जी सगळी समोरची गल्ली आहे ती सगळी खाऊ गल्ली बोलू शकतो. इकडे पिझ्झाज आहेत, पास्ताज आहेत, सगळं छान इकडे खायला भेटतं. बघा हे पिक्चर नावाची एक जागा आहे आणि इकडे खूप छान पिझ्झाज भेटतात. थाय फूड पण छान भेटतं इकडे. तर आम्ही खूप येतो इकडे ह्या जागी. तुझे फ्रेंड्स वगैरे आम्ही इकडे खूप येतो संध्याकाळचं. बघा आता मी एंटर करते आमच्या टाऊनची मेन गल्ली आणि इकडनं टाऊन स्टार्ट होतं. आणि इकडे सगळीकडे छान छान शॉप्स आहेत, कॉफी प्लेसेस आहेत, आईस्क्रीम पार्लर वगैरे आहेत. तर हे बघा तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे. अँड एव्हरीथिंग इज मेंटेन बाय द काउन्सिल. तुम्हाला इकडे भरपूर काउन्सिल टॅक्स आहे. सो द गव्हर्मेंट लुक्स आफ्टर एव्हरीथिंग, क्लेनलीनेस, बेन्स. तुम्हाला लायब्ररीमध्ये सगळं फ्री आहे, इंटरनेट पण फ्री आहे. सो एव्हरीथिंग इज प्रोव्हायडेड बाय द काउन्सिल. आणि हे जे समोर दिसतं हे काउन्सिल हॉल आहे. इकडे खूप सारे इव्हेंट्स वगैरे ऑर्गनाईज करतात. हे बघा हे आहे काउन्सिल हॉल. इकडे सगळे मेयर्स वगैरे बसतात.
आणि हे बघा, हा आहे स्क्वेअर, हा आहे काउन्सिल स्क्वेअर आणि खूप प्रिटी आहे. लुक ॲट दिस काउन्सिल हॉल. आणि हे पण खूप जुनी बिल्डिंग आहे. आणि हे बघा, इकडे सगळे इव्हेंट्स वगैरे इथे ऑर्गनाईज होतात. ऑल द इव्हेंट्स सगळे इकडे ऑर्गनाईज होतात. इकडे मुलांसाठी खूप इव्हेंट्स असतात. आणि इथे आहे द फेमस गेल्स कॅफे. इट्स व्हेरी ब्युटिफुल. आणि मी तुम्हाला आता लायब्ररी दाखवते. हे बघा किती छान फुलं लावली आहेत इकडे. इकडे सगळे कॅफेज आणि पिझ्झा प्लेस वगैरे आहे. आणि समोर बघा लायब्ररी आहे. आणि लायब्ररी पण माझ्या घराच्या एक मला वाटतं फक्त 5 मिनटं वॉकवर आहे. चला आता मला लायब्ररीमध्ये थोडंसं काम आहे, तिथे कंप्लीट करते आणि मग मी दुसरं दाखवते. इथे आहे कोस्टा कॉफी आणि मी आता कॉफी घ्यायला आली आहे हजबंड बरोबर. तर हा जो एरिया आहे हा टाउन सेंटर आहे. आणि हे बघा, हे आहे सेंट मायकल्स चर्च. आणि हे खूप जुनं चर्च आहे. आणि इकडे जे काही कॉन्सर्ट्स वगैरे होतात ते ह्या एरियामध्ये होतात. बघा इकडे छान कॅफेज वगैरे आहे. आणि इकडे सगळे शॉपिंगची गल्ली स्टार्ट होते. इकडे कार्ड फॅक्टरी आहे, माउंटेन वेअरहाऊस आहे, फॅट फेस आहे. हे सगळं टाउन सेंटर आहे. आता इकडे सगळे शॉप्स वगैरे आहेत. आणि हे आहे शॉपिंग सेंटर आहे. ह्याला ग्रॉसवेनॉल शॉपिंग सेंटर बोलतात. तिकडे केमिस्टचं दुकान आहे, प्लस एक ब्रँडेड स्टोअर आहे ज्याला TK Maxx बोलतात ते आहे. स्पेक्सेवर्स आहे, बुक स्टॉल्स वगैरे आहेत. तर हे सगळं आहे ह्या ग्रॉसवेनॉल सेंटरमध्ये. तर हे जे एरिया ह्याला शॉपिंग मॉल बोलू शकतो. आणि हे सगळं संध्याकाळी 5 वाजता बंद होतं. तर तुम्हाला जे काही शॉपिंग वगैरे करायचे आहे ते तुम्ही दिवसभर करू शकता. संध्याकाळी 5ला इकडे सगळं क्लोज होतं. तर हे बघा खूप सुंदर आहे. आणि इकडे आहे बूट्स, हे फार्मसी लिहिलं आहे. तर इकडे तुम्हाला जे काही तुम्हाला हे आय वॉज व्लॉगिंग. इकडे आहे बूट्स आणि तुम्हाला जे काही मेडिसिन्स वगैरे आहे ते आत भेटतात. तर असं आहे. आणि हे आहे आमच्या टाउन सेंटरचं शॉपिंग सेंटर बोलू शकतो. तर आम्ही घेतला आहे चिकन बेक, नाही चिकन रोल आहे हा. आणि मुलांसाठी चिकन बेक घेतला आहे. कसं आहे? नाईस. हां, ग्रेग्स खूप छान स्टफ भेटतं ग्रेग्सला. आणि UKमध्ये खूप फेमस आहे ग्रेग्स. तर चला मी खाते आता हा चिकन रोल. इकडे खाली ट्रेन स्टेशन आहे मॅकल्सफील्डचं. आणि जवळच आहे सगळं माझ्या घराच्या. सगळं 5-5 मिनटाच्या अंतरावर आहे. आणि इकडे ना 108 स्टेप्स म्हणून एक जागा आहे. तर ह्याचं थोडंसं हिस्ट्री आहे. तर मॅकल्सफील्ड हे टाऊन हे सिल्क टाऊन म्हणून ओळखलं जातं. तिकडे खूप सिल्क मिल्स वगैरे होते. तर हे जिथे मी उभी आहे हे अपर पार्ट ऑफ द टाऊन आहे. आणि 108 स्टेप्स खाली जातात तर ते लोअर पार्ट ऑफ द टाऊन आहे. तर हे इकडच्या काउन्सिलीने हे स्टेप्स बांधले होते. इकडे आहेत खाली 108 स्टेप्स. तर ह्याचं एक हिस्ट्री आहे की हाय ओके बघ मांजर आहे छोटीशी आहे. ओके तर हे आहेत त्या 108 स्टेप्स. आणि ह्या खाली जातात आणि इट कनेक्ट्स टू द लोअर पार्ट ऑफ द टाऊन वरपर्यंत. किंवा हे चिकन बेकचा वास आला. नाउ इट्स फिनिश. बाय. हे जे 108 स्टेप्स आहेत हे पण एक खूप फेमस जागा आहे. तर असं बोललं जातं की हे का बांधले होते. तर जे खालच्या टाऊनमधले लोक त्यांना वरच्या टाऊनमध्ये यायला राऊंड मारून यावं लागायचं. तर म्हणून मग हे स्टेप्स बांधले. तर हे एक्झॅक्ट 108 स्टेप्स आहेत. तर जे खालचे वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी वरती कामाला यायला लवकर ॲक्सेससाठी ते स्टेप्स बांधले होते. आणि असं पण बोलतात की ते 108 स्टेप्स जर तुम्ही न थांबता तुम्ही खालून वर आले तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होती. तर अशी खूप लोकांची बिलीफ आहे. तर तिकडे आहे 108 स्टेप्स. आणि इकडे आहे हे खूप टाउन सेंटरचं मेन चर्च आहे. आणि इकडचं आर्किटेक्चर वगैरे खूप सुंदर आहे. आणि इकडे सगळे घरं सेमच दिसतात. फक्त आतून सगळ्या घरांचं कन्स्ट्रक्शन्स किंवा लेआउट थोडंसं डिफरंट आहे. बट खूप सुंदर आणि खूप क्लीन आहे. आणि हे जे सगळं तुम्हाला दिसतं हे सगळं 100+ इयर्स जुनं आहे. सो असं नवीन कन्स्ट्रक्शन इकडे खूप रेअर आहे. आणि
हो, एक अजून एक प्लस पॉईंट आहे इकडच्या कंट्रीचा, की जर तुम्हाला फिजिकली जर तुमच्या बिल्डिंगला काही करायचं आहे, तुमच्या घराला फिजिकली लाईक आउटसाईड स्ट्रक्चर, तर तुम्हाला काउन्सिलचं परमिशन घ्यावं लागतं. तर तुम्ही असंच तुमची बिल्डिंग किंवा तुमचं घर असं बाहेरून तोडू नाही शकत. तुम्हाला काउन्सिलचं परमिशन घ्यावं लागतं, की एक व्हॅलिड रिझन द्यावं लागतं की तुम्ही का ते फिजिकल स्ट्रक्चर का डॅमेज करता. तर असं आहे. आणि हे बघा टाउन सेंटर आहे हे कुठली तरी आर्ट गॅलरी ओपन झाली आहे. वाव, किती ब्युटिफुल आहे. आणि हे आहे माउंटेन वेअरहाऊस. इकडे छान कोट्स वगैरे भेटतात, विंटर कोट्स. आणि आहे पॅनाडेरो, एक लाऊंज आहे, छान बर्गर्स भेटतात. इकडे बँक्स वगैरे पण आहेत. नेशन वाईड आहे, HSBC आहे, द कोऑपरेटिव्ह बँक आहे. आणि तिकडे समोर TK Maxx आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या टाऊनला सिल्क टाऊन पण बोलायचे. तर हे मँचेस्टर खूपच्या जवळ आहे खूप. म्हणजे मँचेस्टर इकडनं एक अर्धा तास आहे बाय ट्रेन. तर त्याच्यामुळे इकडे खूप खूप सारे सिल्क मिल्स आहेत. बघा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आणि स्काय एकदम क्लीन आहे, बिलकुल असं कुठेच कचरा नाही आहे, घाण नाही आहे. ते बघा इकडे एक गल्ली आहे, सेम घरं, काहीच डिफरन्स नाही आहे. आणि ही आहे माझी स्कूल. बंद आहे आता, पण ही माझी स्कूल आहे. आणि हा इकडनं माझ्या मुलाचं क्लास आहे. आणि तिकडे ऑफिस वगैरे आहे. आणि ही गव्हर्मेंट स्कूल आहे, काउन्सिल फंडेड आहे. ह्या स्कूलला फीज वगैरे काहीच नाही आहे. फक्त तुम्ही ट्रिप्स वगैरे यू हॅव टू पे. अदरवाईज ही स्कूल फुल फ्री आहे. बघा हे आहे प्लेग्राऊंड. मुलं स्कूलमध्ये नसल्यावर किती उदास वाटतं. आणि जेव्हा मुलं असतात तेव्हा भरल्यासारखं वाटतं. तर हे एक्झॅक्टली माझ्या घरापासून एक 4 मिनटाच्या वॉकवर आहे. तर मी जसं सांगितलं माझं घर टाऊनच्या खूप जवळ आहे, म्हणून सगळे एम्युनिटीज जवळजवळच आहेत. टाऊन सेंटर खूप जवळ आहे, स्कूल जवळ आहे, हॉस्पिटल पण खूप जवळ आहे. पण हॉस्पिटल त्या साईडला आहे, तर मी तिकडे जाणार नाही आता. आणि माझ्या मागे बघा सगळे घरं ब्राऊन कलरमध्येच असतात आणि खूप ब्युटिफुल. आणि हे बघा माझ्या घरासमोरच आहे एक हेअर सलॉन आहे. आणि इकडे आहे माझं घर. आणि हे जे माझं घर आहे हे 2 बेड हाऊस आहे. आणि सगळे घरं मागे बघा सेम दिसतात आहेत. आणि हे स्ट्रीट आहे माझ्या घराची. आणि माझ्या घराचं रेंट आहे 92,000 प्लस त्याला काउन्सिल टॅक्स आहे, वॉटर, इलेक्ट्रिसिटी असं सगळं मिळून खूप खर्च होतो. मग ग्रॉसरीज आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर असा इकडे रेंटवर राहणं खूप एक्सपेन्सिव्ह पडतं. आता मी तुम्हाला पार्क दाखवते, माझ्या घराच्या जस्ट जवळ आहे, एक 2 मिनटाचा वॉक आहे. आणि तिकडे सेन्सबरी आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. हे सगळं माझ्या घराच्या खूप जवळ आहे. म्हणजे मला रात्री जर मला 8ला असं वाटलं की ही घरात सामान नाही तर मी जाऊन पटकन घेऊन येते, इतके ॲक्सेसिबल आहे. तर चला, हे बघा किती सुंदर. हे सगळं काउन्सिल बघते. इकडे डेकोरेशन वगैरे, मेंटेनन्स वगैरे. इकडे समायरा आहे, समायरा. समोरून खूप सुंदर गाडी येते, मी तुम्हाला दाखवते. वाव, ब्युटिफुल. इकडे आता ॲम्ब्युलन्स गेली आणि पोलीस व्हॅन. तर UK कसं असतं, जेव्हा पोलीस किंवा ॲम्ब्युलन्स चालली असते तेव्हा सगळ्या गाड्या स्टिल होतात आणि दे लेट गो द ॲम्ब्युलन्स ऑर द पोलीस कार. तर आता इकडे सगळं स्टिल झालं होतं. ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी सगळे गाड्या वगैरे स्टॉप करून आधी त्यांना वे दिलं. तो मला UK ही गोष्ट खूप आवडते की फर्स्ट प्रेफरन्स इज टू द एमर्जन्सी व्हेकल्स. तर चला आता मी वेस्ट पार्कमध्ये पोहोचली आहे, मी तुम्हाला दाखवते किती सुंदर आहे. तर हे आहे वेस्ट पार्क. आणि मी हे माझ्या व्हिडिओजमध्ये खूप वेळा दाखवलं आहे. पण हे बघा इतका मोठा पॅच ऑफ लँड आहे. आणि तिकडे मुलांचा प्ले एरिया आहे. आणि इकडे बेंचेस वगैरे आहेत बसायला. आणि इकडे बघा हे झाडं, आय एम शुअर हे झाडं ऑलमोस्ट 130 इयर्स ओल्ड, सगळे जुने आहेत. आणि इतकं सुंदर आहे. इकडे तुम्ही वॉकला येऊ शकता संध्याकाळचं. किती ग्रीनरी आहे पार्कमध्ये. म्हणजे फॉक्सेस आहेत, स्क्वेरल्स आहेत, खूप सारे बर्ड्स वगैरे आहेत खूप.
आणि खूप सुंदर आहे, खूप मोठं आहे. म्हणजे मी संध्याकाळी जर वॉकला आले तर मी इकडे हे मोठे 2-3 राऊंड मारले की छान फ्रेश वाटतं मला. आणि आम्ही तिघंजण आलो आहे. संजय येतात आहेत आता बघा. आणि हे जे सगळं दिसतंय तुम्हाला, हे सगळं काउन्सिल मॅनेज करते. इकडचं क्लेनलीनेस, झाडाचं ट्रिमिंग किंवा ग्रास ट्रिमिंग वगैरे, मूविंग वगैरे, हे सगळं काउन्सिल करते. पण हे आहे, इकडे टॅक्सेस खूप जास्त आहेत ह्या कंट्रीमध्ये. तुम्हाला जर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर राहता, तुमच्या हाऊसच्या हिशोबाने तुम्हाला टॅक्सेस भरावे लागतात. टॅक्सेस खूप आहेत, पण मग गव्हर्मेंट तुम्हाला खूप बेनिफिट्स देते. आणि हे जे झाड आहे, हे मी त्या दिवशी गुगल सर्च केलं तर हे 150 इयर्स जुनं झाड आहे. ॲक्च्युली साऊथ पार्कचा एक व्हिडिओ बनवला आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही चेक करू शकता. आय थिंक इट्स 2 years बॅक. आणि हे जे समोर दिसतं आहे, इकडे हे टॉयलेट्स वगैरे आहेत आणि तिकडे एक कॅफे आहे. तिकडे बर्गर्स आणि चिप्स वगैरे भेटतात. तर वन्स यू आर प्लेईंग इन द पार्क, मग मुलांना खायला यू कॅन गेट देम फ्रॉम देअर. आता मी चालली आहे सेन्सबरीला, मला थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि ते पण एक्झॅक्ट या पार्कच्या शेजारी आहे. तर मग कधी मी मुलांना इकडे सोडते, ते पार्कमध्ये खेळतात, तोपर्यंत मी जाऊन सामान घेऊन येते. तर चला मी दाखवते आता तुम्हाला. माझ्या मागे बघा किती ग्रीनरी आहे आणि खूप सुंदर आहे हे पार्क. इथे आल्यावर एकदम मन असं फ्रेश होतं, खूप असं पॉझिटिव्ह वाटतं. बघा ती वालीच घ्या मग. हे बघा, हे आहे सेन्सबरी. इकडे कपडे पण भेटतात आणि छान कपडे असतात इकडचे. मी इकडनंच घेते जनरली. ब्राईट सनफ्लावर्स आहे. माझं सामान झालं घेऊन, आता आम्ही निघालो आहे. तर हे आहे पार्क बघा. आणि तिकडे आहे मुलांसाठी खेळायला, स्लाईड्स आहेत, स्विंग्स आहेत. इकडे बेबी स्लाईड्स आहेत. आणि मुलांना आम्ही आणले काही खायला. आणि एबू इज ड्रिंकिंग, समायरा इज ड्रिंकिंग. आणि इकडे आहेत काय ते शुगर फ्री व्हॅनिला वेफर्स आहेत. मार्स ओके. समायरा त्यांना वेफर्स टाकते आहे. आणि बघा ते आले. या पुट योर्स. हे बघा. तर कालचा व्हिडिओ मी स्टार्ट केला आणि मी कंप्लीट नाही केला, कारण की मी माझ्या फ्रेंड्सला भेटलो आणि मग मी खूप वेळ गप्पा मारत बसलो आणि मामाला टाईम नाही भेटला. पण आज आहे दुसरा दिवस आणि हे बघा, आपण इंडियामध्ये कसं असं मांडी घालून कुठेच बसणार नाही, पण UK मध्ये ही एक पद्धत आहे की तुम्ही कुठे पण बसू शकता मांडी घालून आणि तुम्ही खाऊ शकता. आम्ही थोडंसं खायला घेतलं आता. तर हो, हे आम्ही शिकलो की लाजायचं नाही कुठेही बसायला. जिथे तुम्हाला जागा वाटली, तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं, तुम्ही तिकडे बसू शकता. हे की नाही, इंडियामध्ये आपण थोडंसं हे करतो, अरे खाली बसायचं कसं. इकडे खूप कूल आहे, इकडे कुठे पण लोक खाली बसतात, खातात आणि दे फील कम्फर्टेबल. तर चला मी तुम्हाला दाखवते दुसरी जागा जी मला खूप आवडते. मी बॅगे खाते, बॅगे चिकन आहे. आता मी तुम्हाला मॅकेसफील्डमध्ये माझी सगळ्यात आवडती जागा आहे. ही माझ्यासाठी एक स्ट्रेस बस्टर जागा आहे. मला खूप इकडे आल्यावर छान वाटतं आणि इकडनं फुल माउंटन्सचा व्ह्यू दिसतो आणि खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते आता. तर हे बघा, ही सुंदर एक स्पेस आहे, स्पॉट आहे. हा खूप सुंदर आहे आणि इकडनं फुल मॅकेसफील्डचे माउंटन्स दिसतात. आणि हे एक शॉपिंग मॉल आहे आल्दी म्हणून. इकडे ग्रॉसरीज वगैरे भेटतात आणि इकडे बस स्टेशन आहे. तर हे बघा, हे आहे आणि ही माझी खूप फेवरेट जागा आहे. मी इकडे उभी राहते, ह्या साईडला उभी राहते आणि मी तिकडे बघते. खूप ब्युटिफुल आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं इकडे आल्यावर. आता मी तुम्हाला एक खूप सुंदर रस्ता दाखवणार आहे. यू कॅन गो अहेड. चेस. हे बघा, असं आहे आणि चालताना इतकं छान वाटतं, थंड, खूप सुंदर आहे. अशी गल्ली आहे आणि गल्लीतून मी चालली आता. आणि हे खूप जुनं आहे म्हणजे आणि इट्स वेल मेंटेन्ड. हे बघा, असं नाही आहे की लूज आहे कन्स्ट्रक्शन किंवा काही प्रॉब्लेम आहे, काही नाही. आणि मस्त वाटतं. मी लिटरली मॅकेसफील्डमध्ये गल्ली आम्ही फिरलेलो आहोत. आणि इकडे संध्याकाळी वॉकला मी निघाले तर मी 1-1, 2-2 तास वॉक करते एकटी. आणि मी इतके सारे फ्रेंड्स बनवले आहेत इकडे, ब्रिटिशर्स असून दे किंवा इंडियन्स. आहे बघा, असं आहे समोरून स्टेप्स बघा वर जायला. ह्या पण किती जुन्या आहेत पण तरी मेंटेन्ड आहेत वेल.
हे बघा इकडे अजून एक नाईस पॅच आहे माझ्या घराजवळ. तिकडे बघा किती छान सनफ्लावर्स आलेले आहेत. आणि हे रस्ता बघा किती सुंदर आहे. इकडे आम्ही वॉकला येतो, इतकं सुंदर आहे. आणि आणि ह्याच्या पुढे एक छान वॉकिंग स्पेस आहे, तो मी दाखवते. हे बघा किती सुंदर आहे इकडचे घरं. आकाशाचा कलर, हो एक पिक्चर परफेक्ट व्ह्यू बोलतो तसं आहे. पिक्चर परफेक्ट, क्लीन नाही, हो पॉप्युलेशन नाही, पल्युशन नाही आहे, पॉप्युलेशन नाही आहे, गोंधळ नाही आहे, गर्दी नाही आहे, गडबड गजबज काहीच नाही आहे. घराच्या बाहेर बघा किती सुंदर. इकडे घरच खूप सुंदर असतात ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये ना घरं. आणि ते लोक मेंटेन करतात, खूप क्लीन ठेवतात लोकॅलिटी, फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन्स. हो आता ह्या घरामध्ये काही काम चाललं असेल तर एक मोठी ट्रॉली मागवतात आणि त्याच्यामध्ये सगळं गव्हर्नमेंटकडनं. हो पैसे द्यायचे. हो हे बघा इकडे पण आहे. हे बघा ही जी आहे तर तुमचं जे काही कचरा आहे तो त्या ट्रॉलीमध्ये टाकायचा, कुठेच बाहेर टाकायचं नाही. आणि तुमचं काम झाल्यावर गव्हर्नमेंटला पैसे द्यायचे, गव्हर्नमेंट येणार आणि ते घेऊन जाणार. तर असं इकडे कचऱ्याचं तुम्ही असं फेकू नाही शकत. आत्ता आम्ही चाललो आहोत खूप सुंदर जागेतून. ही आमच्या तुमची फेवरेट जागा आहे ही. माझी फेवरेट खूप जागा आहे. मी ऑलमोस्ट इकडे आम्ही रोज दोघंजण येतो संध्याकाळी वॉकला. आणि खूप छान स्पेस आहे, सगळीकडे ग्रीनरी आहे. तर ही आहे ती जागा, सगळीकडे ग्रीनरी आहे. आणि हे छान पाथवेज आहेत. तेव्हा इकडे अजून एक पाथवे आहे. आणि इकडे सगळे रास्पबेरीज, ब्लूबेरीज आहेत. आणि बसायला जागा आहे खूप सुंदर, खूप प्लेझंट. संध्याकाळचं ते एकदम परफेक्ट वाटतं इकडे. हे बघा खूप छान आहे. आणि इकडे स्नो पडल्यावर इतकं सुंदर दिसतं, बाप रे. सगळं सफेद होऊन जातं. आणि तिकडे बघा 2 मॅकपायज आहेत. आणि ब्रिटिश लोक हे बिलीव्ह करतात की ते मॅकपायचे ते 2 बर्ड्स आहेत, ते 2 दिसले की म्हणजे खूप लकी आहे. तर आपल्याला 2 दिसलेत बघा ते मॅकपायज. इकडे घरं बघा किती छान वेल मेंटेन्ड आहेत. आणि ही काउन्सिल प्रॉपर्टी आहे. तिकडे पण गव्हर्नमेंटचे लोक येतात आणि सगळं क्लीन करून जातात. आणि इकडे अजून एक पाथवे आहे. आणि तिकडे एक छान ब्रिज आहे, वुडन ब्रिज. तर तो पण मी तुम्हाला दाखवते आता. तर बघा तिकडे हायवे आहे जो माझ्या घराला कनेक्ट होतो. आणि हे बघा ही जी ब्रिज बोलली होते मी इकडे खाली आहे. आपण आता वॉक करू तिकडे. फुलं बघा किती सुंदर फुलं. मला फेवरेट प्लेसेस. ब्रिज दाखवा. हे बघा खूप सुंदर आहे. आम्ही इकडे खूप येतो. इकडे माझे मुलं खूप खेळायचे लहानपणी. आपल्या इकडे लाकडं कसे लगेच फुगतात पावसामध्ये. इकडचे बघा 100 वर्ष जरी ठेवलं तरी त्यांना काय होत नाही. असं कोणतं लाकूड आहे आणि आपले लाकडं का खराब आहेत जे फुगतात. हा व्हिडिओ मी ॲक्च्युली 2 दिवस शूट केला, कालचा दिवस आणि आजचा. पण मी आय ट्राईड माय लेवल बेस्ट टू शो ऑल द प्लेसेस माझ्या घराच्या अवतीभोवती जे मला खूप आवडतात पर्सनली. आणि मी इकडे खूप वॉक करते. आणि तुम्ही हा व्हिडिओ डेफिनेटली पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा अँड डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि हो मी अजून छान छान व्हिडिओज बनवणार आहे ह्याच्यानंतर. सो प्लीज बी क्लिक्ड ऑन टू माय यूट्यूब चॅनल. आणि टेक केअर सो मच अँड गॉड ब्लेस. बाय.